बऱ्याच दिवसापासून इच्छा होत होती आदमापूरला जायची. का तर बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. सो आज रविवार आहे, मी चाललोय आदमापूरला. मस्त असा तयार झालो, बाईक घेतली, एक ट्रिप सेट केला आणि रखरखत्या उन्हातून 89 किलोमीटरचा आजचा प्रवास मी चालू केला. दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आणि या झाडांच्या मधून जाणारा डांबरीकरणाचा सुंदर रस्ता. मी पोहोचलोय दाजीपूरमध्ये. पण या सुंदर रस्त्यावर राईड करण्याआधी मला हा धुळीचा स्वाद घेत यावा लागला, कारण फोंडा मार्केट पासून तर फोंडा घाट संपेपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे संपूर्ण घाटात धूळच धूळ. पुढे दाजीपूरच्या या सुंदर जंगलातून मी पोहोचलो राधानगरीमध्ये. राधानगरीमध्ये एक वडापाव घेतला आणि नागमोडी राईड करत मी पोहोचलो आदमापुरात. इथे गाड्या पार्किंगचा प्रॉब्लेमच नाही. मी माझी गाडी पार्क केली आणि नंतर दर्शनाच्या लाईन मध्ये न थांबता पुढे आलो, कारण नेहमीप्रमाणे मंदिरात गर्दी खूप होती. पुढे आल्याच्या नंतर पहिली नजर जाते ती या मंदिराच्या कळसावर. मंदिराच्या कळसावर फडकणारा हा भगवा, जेव्हा जेव्हा मी असा हा फडकणारा भगवा बघतो तेव्हा मान उंचावते, छाती गर्वाने फुलते, कारण आठवतात ते आपले छत्रपती आणि आपला इतिहास. मंदिरात येऊन मुखदर्शनाच्या लाईनमध्ये थांबून मामांचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि पोहोचलो या पायऱ्यांजवळ, कारण इथून सुद्धा मामांचं खूप सुंदर असं दर्शन घेता येतं. जगाच्या मालकासमोर हे जे झाड तुम्ही पाहताय ना, या झाडाला खूप महत्व आहे. इथे मान्यता अशी आहे की स्वतःजवळ असलेल्या सिक्क्याला मामांचा भंडारा लावून मनापासून इच्छा धरून तो सिक्का जर इथे चिटकवला आणि जर तो सिक्का तिथे चिटकला तर तुमची इच्छा पूर्ण होते. आज बऱ्याच लोकांचे सिक्के चिकटत होते, त्यामुळे मीही प्रयत्न केले, पण माझे सगळे सिक्के खालीच पडले. मला वाटतं माझं स्ट्रगल अजून बरंच बाकी आहे. असो, नंतर थोडासा वेळ मंदिरात बसलो, समोर मार्केटमध्ये जाऊन फिरलो आणि बरोबर कळसा मागून मावळत जाणारा हा सूर्य बघितला, त्याचा व्हिडिओ घेतला. बाहेर येऊन मस्त असा गरमागरम गुळाचा चहा घेतला आणि सुरू केला माझा परतीचा प्रवास. अतिशय सुंदर अशा या रस्त्यावरून बरोबर समोर होत जाणारा सूर्यास्त बघत, राईडचा परम आनंद घेत, मध्ये मध्ये थांबत मी पोहोचलो फोंडा घाटात. इथे येईपर्यंत अंधार झाला होता. पुढे तोच धुळीचा स्वाद घेत ऑफरोडिंग करत मी पोहोचलो घरी.